नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो ह्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये. हा प्लॉट आहे प्रगतशील शेतकरी गोकुळ रानमाळे, मुक्काम पोस्ट शिवणगाव, तालुका नाशिक यांचा हा अथर्व व्हरायटीचा प्लॉट आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. हा किती दिवसाचा प्लॉट आहे आता? 8 तारखेची लागवड आहे. 20 दिवस झाले. 20 दिवस झाले ना. बरं, ह्याला अडचणी काय येत होत्या या प्लॉटला? आता लावल्यानंतर आहे ना, त्याचं प्लॉट पूर्ण म्हणजे टेम्परेचर 37-38 झाल्यानंतर हां प्लॉट एकदम ट्रेसमध्ये शेंडाच काढत नव्हता. हां तर उन्हाचा भरपूर ट्रेस होता. अजून त्याच्यामुळं ते रोपं थोडंसं असं ग्रोथ झालेलं नव्हतं. एकदम मुळी एकदम कमी होती त्याला. हां, ते वाढतच नव्हता एकदम. बरं, तुम्ही याला शेंडाच निघत नव्हता. याला उपाययोजना काय केली? काय काही नाही, आपलं हे म्हणजे 1-2 हात मारून बघितले टॉनिकचे. हां, त्यांनी काही निघाना. मग शेवटचा उपाय उपटून टाकायचा होता. हां, तर आपल्या कंपनीचं हे सुपर 5G जुनं जे होतं ते घरात होतं. तर याचा अँट्रोकॉल सोबत साधा स्प्रे घेतला संध्याकाळी. 15 लिटर पाण्याला 35 ml. बरोबर. हां, तर 2 दिवसानंतर प्लॉट एकदम असं फ्रेश, शेंडे आणि पत्ती एकदम पत्ती रब झाली. हो. बरं, ह्याचा अजून काय तुम्हाला फरक जाणवला आहे सुपर 5G मारल्यामुळे ह्याच्यात? तर काळोखी वगैरे तर त्या कुठलाही व्हायरस नाही, काही नाही. हां, आणि जो उपटून टाकायचा होता त्या प्लॉटला आपण आता म्हणजे ठेवू शकतो असं. हो ना. बरं, सुपर 5G मारल्यामुळं थ्रिप्सचा जो अटॅक आहे, बरोबर काय, ह्या अटकाला किती टक्के प्रतिबंध झाला काय? हो, भरपूर दिसतोय. कारण पत्ती रब झाल्यामुळं ऑलरेडी या मागच्या वर्षी या प्लॉटला आता तुटाचा भरपूर म्हणजे दिसायचं असं प्लांट मध्ये. पण या वर्षी काही कुठले कीटकनाशक स्प्रे पण नाही दिले. ते कमी झालेलं दिसतंय. पत्ती एकदम रफ आणि पसरट पान वगैरे, व पान असं म्हणजे टेम्परेचरला जे बळी पडतं उन्हाळ्यात, तर ते कशालाच नाही असं एकदम. हो ना, रफ झाले. सुपर 5G किती वापरते आपण? मागच्या वर्षी वापरलं होतं का? हो, या वर्षी सीझनला वापरलं. याच वर्षी माहीत झालं आम्हाला. बघायचो भरपूर दिवस, जाहिरात बघायचं, पण इकडं अवेलेबल नव्हतं गिरणाऱ्या भागामध्ये. ओके. हां, तर हे पहिल्यांदा या सीझनला, दिवाळी सीझनला वापरलं. पावसामध्ये कुज वगैरे थांबली. ते एक बॉटल घरी होती मग पडलेली, मग ती एक स्प्रे म्हणून दिला भाऊ. बघू म्हटलं काय. बरं, चमत्कार झाला. शेतकरी बांधवांना काय सांगेल बाबा सुपर 5G? काही नाही, आता भरपूर जणांना उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम येतो. जे पानं बुवा असं गोळा होता, तर त्यांनी एकदा ट्राय करायला हरकत नाही. हो ना, स्वस्त आहे, जास्त महाग नाही. जो ट्रेस राहतो तो दोन्ही प्रकारचे, अजैविक ताण आणि जैविक ताण दोन्हींना एका याच्यामध्ये भरपूर. ओके. हां, आणि ह्या वाढत्या टेम्परेचरमध्ये सुपर 5Gचा अजून काय फायदा होऊ शकतो काय? हेच जैविक अजैविक ताण कमी झाल्यामुळं फ्लावरिंग भरपूर लागणार आहे. फुलाचं फळात रूपांतर जास्त होणार आहे. हेच मेजर प्रॉब्लेम राहतात उन्हाळ्यामध्ये. एक तर थ्रिप्सचा प्रॉब्लेम राहतो, तो पत्ती रफ झाल्यामुळे. आणि हे औषध असं आहे का कशात पण चालतं. आपण कोणत्या कीटकनाशकामध्ये, बुरशीनाशकामध्ये किंवा कशातही चालू शकतो बाई. चालेल. ओके, थँक्यू.